मित्र नमस्कार. फॅमिली कार ही आता चैनीची गोष्ट राहिली नाही, तर आपल्या कुटुंबासाठी अत्यावश्यक अशी गरज बनलेली आहे. आपण लाखो रुपये खर्च करतो, प्रसंगी बँकेचं कर्ज घेतो आणि छान अशी कार घेतो. ही कार जोपर्यंत रस्त्यावर धावत असते तोपर्यंत सगळं कसं छान वाटत असतं. पण एकदा का ही कार टायर खायला लागली, एका बाजूला ओढायला लागली, की मग आपल्या समोर प्रश्न उभे राहतात आणि मग आपण वैतागून जातो. यात दोष त्या कारचा असतो का? नाही, नक्कीच नाही. दोष कार मालकाचा असतो. कारण व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग हा कारचा आत्मा किंवा प्राण म्हणावा इतका महत्वाचा विषय आहे आणि नेमकं याच विषयाच्या बाबतीत आपलं अज्ञान असतं. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण शेवगावच्या नेवासा रोडवर धर्मात्मा पेट्रोल पंपासमोर असलेल्या श्रीराम मोटर्स व्हील अलाइनमेंट अँड टायर्स या फर्मचे मालक श्रीराम कुलकर्णी जे ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत त्यांच्याशी याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत. श्रीरामजी नमस्कार. नमस्कार सर. व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग या क्षेत्रामध्ये तुमचा दांडगा अनुभव आहे, तर या क्षेत्राचा आणि तुमचा थोडक्यात परिचय आम्हाला द्याल? नमस्कार, मी ऑटोमोबाईल इंजिनियर श्रीराम विनायक कुलकर्णी. 21 वर्षापूर्वी म्हणजेच 9 एप्रिल 2005 साली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीराम मोटर्स या व्हील अलाइनमेंट अँड टायर्स या वर्कशॉपचा शेवगाव, नेवासा, पाथर्डी, पैठण आणि गेवराई ह्या 5 तालुक्यातील त्यावेळेस एक अद्ययावत वर्कशॉप म्हणून गुढीपाडव्याच्या नैवेद्याने मुहूर्तमेढ रोवली गेली. आमचे असंख्य ग्राहक, त्यानंतर आमचे काही ह्या क्षेत्रात कार दुरुस्तीचे काम करणारे आमचे गॅरेज मेकॅनिक्स, माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी, शेवगावमधले व्यावसायिक, मला व्यवसाय करता कायम पतपुरवठा करणारे, सहकार्य करणारे, बँकांचे अधिकारी, पतसंस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी, ह्या सगळ्यांचा मी ह्या माझ्या वाटचालीमध्ये फार मोठा वाटा आहे असं समजतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रथमतः सर, तुम्ही मला तुमच्या या कार्यक्रमात आमंत्रित केलं, हा मी माझा सन्मान समजतो सर. थँक्यू. हाच व्यवसाय निवडावा असं तुम्हाला का वाटलं? खरं तर सर, म्हणजे पहिल्यापासून म्हणजे शालेय जीवनापासूनच नोकरीपेक्षा व्यवसायाकडे माझा थोडासा कल होता. दुर्दैवाने लहान असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि त्यामुळे की आपण लवकर काहीतरी व्यावसायिक अभ्यासक्रम शोधून लवकर आपले काहीतरी स्वतःच्या पायावर लवकर उभं राहायची गरज निर्माण झाली आणि त्या गरजेपोटीच सर मी या व्यवसायात पडलो. आणि मग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केल्यानंतर शेवगावमध्ये त्या काळी व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग ह्या प्रकारची सुविधा नव्हती. त्या काळी लोकांना नगर आणि संभाजीनगर सारख्या ठिकाणी त्याकरता जावं लागत होतं. आणि मग दोन्ही गोष्ट होती की लोकांची गैरसोय होईल, मी ह्या व्यवसायात पडल्यानं लोकांना त्या प्रकारची सेवा मला देता येऊ शकेल आणि त्या व्यवसायात मला त्याकडे स्कोप सुद्धा वाटला आणि त्यामुळे मी व्यवसायात आलो. अच्छा, म्हणजे ही सेवा शेवगावमध्ये देणारे तुम्ही पायोनियर आहात. तुमची पहिली फर्म आहे. हो सर. फक्त शेवगावच नाही, तर जसं तुम्हाला सांगितलं, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, पैठण आणि गेवराई ह्या 5 तालुक्यात त्या काळी सेवा देणार आपण एक म्हणजे 5 तालुक्यांमध्ये या व्यवसायाची मुहूर्तमेढ तुम्ही रोवली की जो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की लोकांच्या जीवाशी संबंधित हा व्यवसाय आहे. बिलकुल. व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग हा शब्द ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना म्हणजे नेमकं काय हे लगेच लक्षात येत नाही. तर सोप्या शब्दात काय सांगाल की व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग याची एका वाक्यात किंवा थोडक्यात व्याख्या काय? आनंद आहे सर, आपल्या माध्यमातून मला माझ्या प्रेक्षकांना हे सांगायला अत्यंत आनंद होतो की सोप्या भाषेत जर सांगायचं सर, तर पूर्वीच्या काळी बैलगाडींचे कान काढलं जाणं असा प्रकार होता. तर तोच प्रकार म्हणजे आजचं सरळ चालावी, एकीकडे ओढू नये. हो, म्हणजे टायरचे जे कोन आहेत ते योग्य दिशेने आणि सरळ रेषेत असले म्हणजेच अलाइनमेंट. थोडक्यात टेक्निकली भाषेत जर सांगायचं गेलं तर समोरून पाहिल्यानंतर त्या कारचे टायर आतमध्ये आहेत की बाहेर आहे याला आपण टो इन टो आउट म्हणतो. वरून ते टायर जमिनीशी कसा अँगल करतं, म्हणजे टायर आत पडलेला आहे की बाहेर पडलेला आहे याला आपण कॅम्बर अँगल म्हणतो. आणि साईडला बघितल्यानंतर ते टायर पुढं दिसतं की मागं दिसतं याला आपण कॅस्टर अँगल म्हणतो. थोडक्यात गाडीचे सर्व टायर्स व्यवस्थित अशा सरळ कोनात, सरळ दिशेत असतील तर त्याला आपण अलाइनमेंट म्हणतो. खूप छान सर, खूप सोप्या भाषेमध्ये तुम्ही हे सांगितलंय. धन्यवाद. हे अलाइनमेंट बद्दल बोलून झालं ना, तर बॅलन्सिंग म्हणजे काय? तर व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला.
व्हील अलाइनमेंट जसं हे त्या गाडीच्या संदर्भात असतं, गाडीच्या टायरचे अँगल सेट केले जातात. तसं बॅलन्सिंग हे इंडिव्हिज्युअल त्या डिस्क आणि टायरचं असतं. थोडक्यात डिस्क पूर्वीच्या काळी ट्यूब टायराचे डिस्क, ट्यूब आणि टायर किंवा हल्लीच्या काळी डिस्क आणि टायर, म्हणजे गाडीला 4 टायर असतात. तर अलाइनमेंट जी गाडीची असते बॅलन्सिंग हे प्रत्येक टायरचं वेगळं असतं, की थोडक्यात आपण बघायचं सोप्या भाषेत जसं अलाइनमेंटबद्दल सांगितलं तसं त्या चाकाचं आउट काढणं म्हणजे बॅलन्सिंग, की जेणेकरून तुम्ही जास्त वेगात चालत असताना तुमच्या गाडीची स्टेअरिंग व्हायब्रेट होणार नाही आणि टायरला खड्डे पाडणार नाही, त्याकरता बॅलन्सिंग केलं जातं. साधारण सर नुसतं जर अलाइनमेंट करायची म्हणलं तर एक 15 ते 20 मिनिटं लागतात. म्हणजे आज आपल्याकडं इतक्या अत्याधुनिक मशिनरी आहेत की त्यामुळे त्या कामाचा टाइम फ्रेम कमी झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर माझ्याकडं एखादी गाडी जर टायर चेंज करता सुद्धा आली तर हार्डली आम्ही 25 ते 30 मिनिटांमध्ये तिची 4ही टायर, जुने टायर काढून नवीन टायर टाकून बॅलन्सिंग अलाइनमेंट करून ट्रायल वगैरे मारून ती गाडी व्यवस्थित ओके करू शकतो. अच्छा, म्हणजे आपण म्हणतो इन्स्टंटचा जमाना आहे, तसं तुम्ही बिलकुल. व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग सुद्धा इन्स्टंट करू शकता, हो सर. प्लस तेवढाच गुणवत्ता आणि दर्जा आणि अगदी. गॅरंटी सहित. हो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. किती काळानंतर, म्हणजे आता मी हे काम केलंय त्यानंतर किती काळानंतर मला परत माझी कार तुमच्या गॅरेजमध्ये आणावी लागेल? सर साधारणतः अलाइनमेंट हे दर 5,000 किलोमीटर नंतर करण्याचं काय नाही. मुख्य म्हणजे खरं तर आपण जसं म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे काही तुम्हाला अडचण आल्यानंतरच तुम्ही काम करायला पाहिजे असं नाही, तर तुम्हाला अडचणी येऊ नयेत म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे. रेग्युलर नियमितपणे जर विचार केला तर अलाइनमेंट हे दर 5,000 किलोमीटरला करायला पाहिजे. किंवा तुम्ही नवीन टायर बदलले किंवा गाडीचं काही सस्पेन्शनचं जर तुम्ही काम केलं तर त्यावेळेस तुम्ही अलाइनमेंट करायला पाहिजे. त्यानंतर बॅलन्सिंग हे आम्ही शक्यतो एक 10,000 किलोमीटरला किंवा ज्यावेळेस आपण टायर रोटेशन करतो, नवीन टायर बदलतो किंवा तुम्हाला जर खास त्या प्रकारची काही तक्रार असेल, तुमचं स्टेअरिंग व्हायब्रेट करतं किंवा गाडी एखाद्या साईडला उडती, तर अशा वेळेस तुम्ही ते अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग करायला पाहिजे. हे काम करण्यासाठी आपल्या श्रीराम मोटर्समध्ये कुठली अत्याधुनिक टेक्नॉलॉजी किंवा कोणतं तंत्रज्ञान आपण वापरतो? सर माझं पूर्ण वर्कशॉप हे जसं आपण ऑटोमेशन आहे, की तुम्ही तुमची गाडी आणल्यानंतर म्हणजे आपल्या गाडीची नट जरी खोलायची असेल, पूर्वीच्या काळी आपण व्हील पान वगैरे वापरून नट खोलायचो, तर जे नट खोलण्यापासून सुरुवात आहे आमच्याकडे नट खोलण्याकरता सुद्धा अत्याधुनिक, त्याला आपण न्यूमॅटिक गन म्हणतो त्या प्रकारची गन आहे. त्यानंतर गाडी उचलण्याकरता माझ्याकडे जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे जॅक आहेत. त्यात ट्रॉली जॅक आहेत, एअर जॅक आहे. रिसेंटली मी 4-5 वर्षापूर्वी एक लिफ्ट बसवलेली आहे, की जेणेकरून तुमची कार तिथे आल्यानंतर आपण एकाच वेळी 4ही टायर्स वर उचलू शकतो. म्हणजे माझ्या लोकांचे श्रम वाचतात आणि ग्राहकाचा सुद्धा वेळ वाचतो. त्यानंतर टायर चेंज करता सुद्धा आपल्याकडे मशीन्स आहेत, म्हणजे आपण मशीनवर टायर बदलतो, की जेणेकरून टायरच्या बीडला काही त्रास होत नाही, धोका होत नाही, खराब होत नाही. आणि बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट करता सुद्धा माझं जे अलाइनर आहे ते हंटर कंपनीचं अत्याधुनिक 3D अलाइनमेंटचं मशीन आहे, की ज्यात अत्यंत ॲक्युरसी आणि लवकर कामात. म्हणजे आम्ही जरी तुम्हाला सांगतो की 5,000 किलोमीटरला तुम्ही अलाइनमेंट करायला पाहिजे, पण एकदा अलाइनमेंट केल्यानंतर सर बऱ्याचदा असं होतं की आम्ही जस्ट एखाद्या माणसाला विचारतो की तुमचे 7,000 झाले, 8,000 झाले, 10,000 झाले, तुम्ही वेळेत करायला पाहिजे, तुम्ही का नाही आलात? तर बऱ्याच वेळा लोकांकडून असा फीडबॅक येतो की तुमचं काम एवढं व्यवस्थित आहे की आम्हाला किलोमीटर होऊन गेल्यानंतर सुद्धा की आवश्यकता वाटली, गरज पडत अच्छा, नाही. म्हणजे हा ग्राहकांना होणारा फायदा आहे की हो. कमी वेळात, कमी श्रमात आणि किफायतशीर दरामध्ये तुम्ही व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ही सुविधा शेवगावमध्ये देतात. हो सर. पूर्वी जसं तुम्ही म्हणालात की संभाजीनगर, नगर किंवा पुणा इथं लोकांना हे काम करण्यासाठी जावं लागायचं आणि आता तुम्ही शेवगावमध्ये तीच फॅसिलिटी देताय. तर दर्जा आणि गुणवत्ता या कामाची या संदर्भात ही कंपॅरिझन तुम्ही कशी कराल? जनरली एक ट्रेंड असा असतो की कुठलंही काम असेल तर नगरला जाऊन करू आपण, हो. पुण्यात जाऊन करू. हो. पण आता असं दिसतंय की लोक नगर पुण्याला न जाता तुमच्याकडे येतात. तर अशी कुठला दर्जा आणि गुणवत्ता तुम्ही दिली की लोक तुमच्याकडे एवढे अट्रॅक्ट झाले? पूर्वी म्हणण्यापेक्षा फार पूर्वी म्हणायला पाहिजे सर, कारण की आपल्या वर्कशॉपलाच शेवगावमध्ये आता 21 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आहेत. अच्छा. आणि तेव्हापासून आपण ह्या प्रकारची सेवा इथं देत आहोत. त्यामुळं नगरला किंवा संभाजीनगरला जाण्याचं प्रमाण इतक्या दिवसापासून थोडं ग्राहकांचं कमी झालेलं आहे. त्यांची ती गैरसोय दूर झालेली आहे. तर मग नगरमध्ये अत्याधुनिक सुविधा आहे आणि आपण शेवगावमध्ये सुरू केली तर ग्राहकांनी माझ्याकडं का यायला पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं सर, की आपण स्थानिक लेवलला काम करत असताना कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपले इतर संपर्क येत असतो. त्यामुळे एक ग्राहकाची जी बांधिलकी आहे, की मी काम केल्यानंतर आपण कुठेही जर भेटलो तर तुमच्याकडून काही तक्रार आली नाही पाहिजे किंवा तुम्हाला एकदा माझ्याकडे काम करून गेल्यानंतर तुम्हाला परत त्याच कामाकरता तुमचा वेळ
खर्च करून परत माझ्याकडे याची गरज नाही पडली पाहिजे, हा विचार करून आम्ही आमच्याकडे अत्याधुनिक मशिनरीच्या माध्यमातून तर काम करतोच. आम्ही स्वतः एवढं अनुभवी आमचा स्टाफ आहे. परंतु हे काम करत असताना आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे एखादा ग्राहक ती गाडी घेऊन येतो, त्यावेळेस त्याला फक्त त्याने जरी सांगितलं की मला अलाइनमेंट करायची आहे, तरी आमचा हा हेतू असतो की अलाइनमेंट करायची म्हणजे नक्की त्याला काही समस्या आहे का? त्याला अलाइनमेंट का करायची? तो रेग्युलर करतोय की त्याने काही गाडीचं काही काम केलंय? आम्ही मग असे काही प्रश्न त्यांना विचारतो आणि त्यांचं उत्तर त्यात काही येऊ, आम्ही स्वतः त्या गाडीची ट्रायल मारतो आणि जी ग्राहकाला जाणवली नाही, अशी काही समस्या त्या गाडीत आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न करतो. काम करण्याच्या अगोदर तिचं सर्व सस्पेन्शन व्यवस्थित चेक केलं जातं आणि मग आम्हाला जे योग्य वाटतं म्हणजे टायर रोटेशन करणं गरजेचं आहे की अलाइनमेंट करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने काम करून काम केल्यानंतर सुद्धा मी स्वतः त्या गाडीची ट्रायल मारतो आणि त्यानंतर ती गाडी त्या ग्राहकाच्या हातात देतो. यामुळं काय होतं सर, की ग्राहकाची जी आमच्या सेवेतून ग्राहकाचं समाधान होतं आणि मूळ ती जी सेवा भावी मुळात एवढ्या वर्षात जी आम्हाला सवय लागलेली आहे. त्यामुळे ग्राहकाबद्दल एक बांधिलकी निर्माण होती आणि तो ग्राहक परत पुढच्या वेळेस स्वतः आमच्याकडे येतो किंवा आणखीन कोणाला रेफर करतो. अच्छा, म्हणजे विश्वासार्हता हा तुम्ही या व्यवसायाचा मूलभूत पाया मांडला असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हां सर. फॅमिली कार असं पण म्हणतो. तुम्ही कार वाल्याशी फॅमिली रिलेशन मेंटेन करता बिलकुल सर. आणि गरज असेल म्हणजे बिझनेस कडे फक्त बिझनेस म्हणून न बघता बिझनेस विथ एथिक्स हां सर. अशी जी तुमची ट्रीटमेंट आहे त्यामुळं लोकांचा विश्वास आपल्या श्रीराम मोटर्सवर वाढला आणि नगर, पुणे किंवा संभाजीनगरला न जाता लोक तुमच्याकडे येत आहेत. या सगळ्या गप्पांमध्ये व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग यावर आपण बोलताना गाडीचं टायर हा या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. खूप महत्वाचा घटक आहे. हो. तर आपल्या श्रीराम मोटर्स मध्ये कुठल्या कंपनीचे टायर्स उपलब्ध आहे, कुठला ब्रँड उपलब्ध आहे आणि टायर कोणता चांगला हे कसं ओळखायचं किंवा तुम्ही ग्राहकांना ते कसं समजावून देता? बरोबर सर. मुख्यतः सर टायर हा आपल्या वाहनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे आपलं वाहन एका जागेवर उभे असो किंवा रस्त्याने प्रवास करत असो, त्याचा कायमस्वरूपी भार हा आपल्या वाहनाच्या टायरवरच असतो. सर मला आठवतं पूर्वीच्या काळी ज्यावेळेस साखर कारखान्याला बैलगाडीतून ऊस वाहतूक व्हायची, त्यावेळेस त्या टायर गाड्या असायच्या आणि ज्यावेळेस ऑफ सीझन असेल, त्या गाड्यांना काम नसायचं, त्यावेळेस त्या गाड्या अशा उलट्या करून ठेवलेल्या असायच्या. तर आपण आपल्या कारच्या बाबतीत तर असं करू शकत नाही. अगदी बरोबर. आपली कारचा वापर जरी नसेल तरी त्याचा संपूर्ण भार हा त्या टायर असतो. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाले त्या पद्धतीने टायर हा गाडीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर मी कुठला ब्रँड सुचवतो? तर सर हे अवलंबून आहे की मी कुठल्या गाडी करतो तो सुचवणार आहे. अच्छा, म्हणजे कारचा प्रकार कोणता आहे, कोणत्या टाईपची ती कार आहे याच्यावर कोणतं टायर ते सजेस्ट करा. निश्चितच. म्हणजे ती कार तुमची स्वतः तुम्ही खाजगी वापराकरता घेतलेला आहे. तुमचा वापर तिचा किती प्रमाणात आहे. त्यानंतर तुम्ही प्रवासी वाहतूक करता की काही गुड्स कॅरियर करता. त्यावर अवलंबून आहे की मी त्या गाडीकरता कुठला ब्रँड, कुठल्या प्रकारचे साईज, कुठल्या प्रकारची नक्षी योग्य आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सुचवतो. अधिकृत विक्रेते असा एक शब्द आपण नेहमी ऐकतो. तर तुम्ही पण त्या टायरच्या ब्रँडचे अधिकृत विक्रेते हो, असाल हो. तर हे कसं ओळखायचं? प्रथमतः मी सांगू इच्छितो की आपण शेवगाव तालुक्यातील ब्रिस्टोन आणि योकोमा ह्या जगविख्यात कंपन्यांचे अधिकृत विक्रेता आहोत. तर अधिकृत विक्रेता पुढचा आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं? तर सर्वप्रथम सर त्या व्यवसायाचं जी-एस-टी रजिस्ट्रेशन असणं ही मुख्य अट आहे की त्या कंपनीचा माल विकण्याकरता अच्छा, ते म्हणजे तुम्हाला आपल्या बिलावर तो जीएसटी बिलकुल असणं 100% गरजेचं. जी-एस-टी असणं गरजेचं आहे. ही पहिली ओळख. ही पहिली ओळख. त्यानंतर तुमच्याकडे अधिकृत विक्रेते असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे. ती एक सगळ्यात महत्त्वाची ओळख. ह्या 2 गोष्टी सांगता येतील. अच्छा, आणि अधिकृत विक्रेत्या व्यतिरिक्त अनधिकृत विक्रेत्यांकडनं एखाद्याने टायर घेतलं तर काय तोटे होऊ शकतात? आता जसं मगाशी तुम्हाला सांगितलं सर, जो अनधिकृत विक्रेता असतो, तो एकतर त्या टायरचं जी-एस-टी बिल देऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिकृत विक्रेता हा ती कंपनी आणि ग्राहक यामधला दुवा असतो. आणि मग जसे काही कंपनी टायरचे वॉरंटी पॉलिसीज असतात. आज हां. बऱ्याचशा टायरला सर म्हणजे घेतलं खराब निघालं तर मग रिप्लेस होणार हो, नाही अगदी निश्चित, किंवा त्याचा निश्चित. दर्जा जर चांगला नसेल बरोबर. तर ती जबाबदारी कस्टमरचीच होईल. तो विक्रेता काही जबाबदारी घेणार जबाबदारी नाही. घेणार नाही. हे कारण साधारण तोटे असतात. हो, कारण सर आज ब्रिस्टोन आणि योकोमध्ये असा विषय आहे, की त्या टायरला अनकंडिशनल वॉरंटी आहे. अनकंडिशनल वॉरंटी म्हणजे पहिल्या काळी असं समजलं जायचं, की तुमच्याकडून गाडी आदळली, त्यामुळे टायरला फुग आला. म्हणजे टायरला जर एखाद्या प्रकारची तक्रार असेल, तर त्यात त्या कंपनीच्या बनावटीत काही दोष आहे का? ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट म्हणतो.
आणि मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट नसेल तर त्या टायरचा क्लेम रिजेक्ट होत होता. आज कंपन्यांनी अनकंडिशनल वॉरंटी दिलेली आहे, की तुमच्याकडून जरी काही चुकीमुळे त्या टायरला काही खराबी आली, तरी एक 2 वर्ष किंवा 5 वर्ष किंवा 50% घसारपर्यंत कंपनी ते टायर रिप्लेस देते. मग अशा वेळेस इथं अधिकृत विक्रेत्याचा रोल येतो. अधिकृत विक्रेत्याचा रोल खरं तर ज्यावेळेस आपण टायर खरेदी करतो तेव्हापासून सुरू होतं. जसं की अधिकृत विक्रेता हे टायर विकताना त्याचं जी बिल देतो. त्या बिलावर ज्या ग्राहकाने टायर घेतलेले आहेत त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, गाडी नंबर आणि ज्यांच्याकडून टायर विकत घेतले त्यांचे सगळे डिटेल्स असतात. पक्क बिल असतं आणि ह्या सगळ्यांचं सर आता कंपनीने अशी सुविधा दिलेली आहे, आम्हाला काही ॲप दिलेत आणि त्या कंपनीच्या पोर्टलवर त्या बिलाचा फोटो काढून टाकावा लागतो. जेणेकरून कंपनीकडे सुद्धा याची नोंद होती, की ह्या ग्राहकाने ह्या डीलरकडे टायर घेतलेला आहे. पारदर्शी व्यवहार आता पारदर्शी आणि अधिकृत विक्रेत्याकडनं हो. घेतल्या तर फसवणुकीची कोणतीही शक्यता उरत बिलकुल नाही. शक्यता नाही. आणि ज्यावेळेस आपण अनधिकृत विक्रेत्याकडं ह्या सगळ्या गोष्टी करतो, त्यावेळेस मग ते ना जी बिल देतात, ना वॉरंटीचं साहजिक रजिस्ट्रेशन आहे. करतात. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं सर, की अनधिकृत विक्रेत्याकडे घेतलेले टायर सुद्धा ज्यावेळेस त्याची काही तक्रार असते, तेव्हाच ते टायर लोकं आमच्याकडे घेऊन येतात. पण टायर विक्री करताना त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी केलेल्या नसल्यामुळे आम्ही सुद्धा नंतर त्यात काही करू शकत नाही. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून ग्राहकांना हेच आवाहन करेल, की आपण ज्यावेळी सुद्धा टायर खरेदी करताल, तर निश्चित तो विक्रेता अधिकृत आहे की नाही हे बघायला पाहिजे. अजून एक गोष्ट मी याच्यातून सांगू शकेल सर, की बऱ्याचदा असं होतं, की माझ्या शॉपमध्ये जसं की मी अधिकृत विक्रेता आहे. मी टायर विकतो. टायर विकल्यानंतर तुम्ही माझ्याकडे 2 किंवा त्यापेक्षा जास्त टायर घेतल्यास मी त्यावर तुम्हाला फिटिंग, बॅलन्स, अलाइनमेंट सगळं फ्री ऑफ चार्ज करून देतो. म्हणजे थोडक्यात टायर विकणारा मीच आहे. टायर फिटिंग, बॅलन्स, अलाइनमेंट करून देणारा मीच आहे. टायरचं बिल हे माझ्या नावाने श्रीराम मोटर्सच्या नावाने येणार आहे आणि ज्यावेळेस कंपनीची वॉरंटी येईल, त्यात सुद्धा श्रीराम मोटर्सचा उल्लेख येतो. थोडक्यात थँक यू फॉर पर्चेसिंग टायर फ्रॉम श्रीराम मोटर्स. म्हणजे हे सगळं आपलं एकाच ठिकाणी अंडर वन रूफ सर्व होतं. म्हणजे अनेक सुविधा एका छत्राखाली बिलकुल. घ्यायच्या असतील तर अधिकृत विक्रेत्याकडनंच टायर घेतलं हो. पाहिजे. ग्राहकाने टायर खरेदी करताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? अ, त्यांचं त्या क्षेत्राबद्दल ज्ञान किती सखोल आहे, त्यांची त्या बाबतीत काही शैक्षणिक पात्रता आहे का? त्यानंतर मगाशी जसं सांगितलं तो विक्रेता अधिकृत विक्रेता आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आज बऱ्याच ठिकाणी असा प्रकार आहे, की टायर एकीकडं घेतलं जातं, ते फिटिंग बॅलन्सिंग करता दुसरीकडे गेलं जातं. वॉरंटी कुठल्यातरी नगर किंवा संभाजीनगरच्या माणसाकडे होती. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एका ठिकाणी कसं मिळेल, ही गोष्ट महत्त्वाची पाहिली पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत, परत एकदा मी रिपीट करेल, की त्यांची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय आहे, ह्या गोष्टीवर निश्चित विचार झाला पाहिजे, की ग्राहकांनी सुद्धा स्वतःच्या हक्काकरता जागरूक असलं पाहिजे. अगदी बरोबर. 21 वर्ष तुम्ही या व्यवसायात आहात. आता मार्केट एक्सपांड होतंय. वेगवेगळे स्पर्धक या व्यवसायामध्ये येत असतील. नवीन-नवीन दुकानं या संदर्भातले उघडत असतील किंवा तुमच्या सेवेची नक्कल करणारे सुद्धा अनेक असू शकतात. तर हो. या स्पर्धेकडं तुम्ही कसं बघता? अनुकरण तर होतंच, पण अंधानुकरण नको. अर्थात अनुकरण सुद्धा चांगल्या गोष्टींचंच होत असतं. बऱ्याचदा सर मला हे सांगायला आनंद वाटतो, की माझ्याकडे येणारा ग्राहकांचा फ्लो असेल आणि त्यातून माझ्या कमाईचा अंदाज लावून असेल, त्यामुळे सुद्धा बरेच लोकांना इच्छा निर्माण होते ह्या प्रकारचं काम करण्याची. तर कधी-कधी मला तर खरं त्याचा आनंद वाटतो. पण जसं आपण म्हणतो सर, की मोनोपोली इज अल्वेज डॅमेजिंग अँड कॉम्पिटिशन इम्प्रूव्हज सर्व्हिसेस. तर माझं स्वतःचं मत असं आहे, की ह्या स्पर्धेमुळं बऱ्याचदा आम्हाला सुद्धा थोडासा काम करायचा उत्साह वाढतो. बऱ्याचदा त्याची तुम्ही म्हणले तसं कॉपी पण केली जाते सर, की जसं की आम्ही ज्या पद्धतीने काम करतो, जसं की माझ्याकडं 21 वर्षापासून बरेच काही टेक्निशियन असतील ते माझ्या हाताखाली शिकले, दुसरीकडे गेले आणि मग निश्चित जसं माझी कामाची पद्धत आहे, त्या गाडीची चक्कर मारणं, ट्रायल घेणं, त्या पद्धतीने ते सगळीकडे जाऊन त्या पद्धतीने काम करतात आणि मग त्याची नक्कल होत गेली. तर चांगल्या गोष्टीची नक्कल झालेली चांगलं, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु बऱ्याच वेळा आम्ही ज्या प्रकारचे बोर्ड केलेत किंवा ज्या प्रकारचे युनिफॉर्म्स आम्ही वापरतो, त्याची अगदी हुबेहूब नक्कल केली जाते. तर त्याचं उलट मला वाटतं मला कुठेतरी फायदाच होत असेल. म्हणजे मागे अ, नेवासा, पाथर्डी या ठिकाणी सुद्धा ज्या वर्कर्सनी माझ्याकडे काम केलेलं आहे, ते त्या ठिकाणी काम करत होते आणि माझाच युनिफॉर्म त्यांच्या अंगावर होता. तर बऱ्याचदा लोकांची मला विचारणं व्हायची, की मी तुम्हाला ओळखतो, ज्यांना मी प्रत्यक्ष भेटलो पण नाही. तर ते उलट त्या माध्यमातून ओळखायचे, की श्रीराम मोटर्सचा युनिफॉर्म माणसाच्या अंगावर आहे आणि ते लोकं सुद्धा मोठ्या याने सांगतात, की मी श्रीराम मोटर्समध्ये काम केलेलं आहे. तर अशा प्रकारची स्पर्धा आहे सर. पण कसं असतं, की शेवटी मी परत हे सांगेल, की
ग्राहकांनी आपण कुठं काम करतो हे पाहताना त्या तिथल्या टेक्निशियनची शैक्षणिक पात्रता आणि अनुभव हा निश्चित पाहिला पाहिजे. जसं आपण म्हणतो की मार्केटमध्ये किती नवीन शेंगदाणे आले सर, तर बदामाची किंमत काही कमी होत नसते. तर त्या दृष्टिकोनातून मी स्पर्धेत पाहतो. सर याकरता मी एक छोटंसं एक असं उदाहरण सांगेल, की जनरली एखादा प्रतिदेश डॉक्टर असतो. तर त्याच्याकडे जो कंपाउंडर असतो सर, बऱ्याचदा तो त्या डॉक्टर्स खूप वर्षापासून त्याच्याकडे काम करतो आणि एकसारखे पेशंट तो ज्यावेळेस हँडल करत असतो, त्यावेळेस त्या कंपाउंडरला सुद्धा माहीत असतं, की अशा प्रकारचा आजार पेशंट घेऊन आला तर काय ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. आणि कदाचित तो त्या प्रकारे देऊ शकेल असा त्याचा आत्मविश्वास असतो. पण म्हणून त्यांनी उद्या त्या डॉक्टरच्या शेजारी स्वतःचा दवाखाना सुरू केला तरी कंपाऊंडर कधी डॉक्टर होऊ डॉक्टर शकत होऊ शकत नाही. आणि लोकांना पण हे कळतं, की मग ते काही डॉक्टर सोडून कंपाउंडरकडे जात नाही. आणि जरी एखादा व्यक्ती डॉक्टर सोडून कंपाउंडरकडे गेला, तर त्याचा आजार बरं होणं तर दूर, पण तो काहीतरी नवीन आजार घेऊन येऊ शकतो. सर मग मला वाटतं आपणच एकदा शाळेत असताना एक गोष्ट सांगितली होती. मला नाव आता आठवत नाही नेमकं. एक प्रतिथयश भौतिकशास्त्रज्ञ बहुतेक आइन्स्टाईन असावा. तर तो आइन्स्टाईन जे आहे, की त्यांचे कायमस्वरूपी संभाषणं, भाषणं मोठमोठ्या विषयावर त्यांना बोलावलं जायचं वक्ता म्हणून. आणि त्यांचा जो चालक होता, ड्रायव्हर होता वाहनाचा, तो त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी असायचा. आणि मग तो पण त्यांचे हे सगळे कार्यक्रम अटेंड करायचा. आणि ज्यावेळेस वारंवार त्यांनी हे भाषण ऐकल्यानंतर एक दिवशी तो त्यांना असं म्हणाला, की की तुमचे भाषण मी इतक्या वेळा ऐकले आणि मला सुद्धा इतक्या गोष्टी माहीत झाल्या, की तुम्ही जर मी भाषण देऊ मी शकतो. तुमच्यासारखंच भाषण करू शकतो. त्यात त्या संशोधकाला सुद्धा आनंद वाटला. तो म्हणला, "ठीक आहे, मग चल मी तुला संधी देतो." शेवटी कसं असतं सर, आजचं भाषण माझ्याऐवजी तू दे, माझ्याऐवजी असं तू कर. ते आणि सर शेवटी कसं असतं, की आपलं काम कोणी आपल्यासारखं करतंय याच्यात सुद्धा एक फार मोठा आनंद असतो. आणि मग त्या पद्धतीने त्या ड्रायव्हरने ते भाषण केलं आणि तो जो संशोधक होता तो त्या ड्रायव्हरचा वेश घालून श्रोत्यांमध्ये बसला. तर त्या ड्रायव्हरने अतिशय उत्तमरित्या ते भाषण केलं. अगदी तो संशोधक जसं करतो त्या पद्धतीने कुठेही चूक नाही, व्यवस्थित कॉपी केली. पण भाषण संपल्यानंतर मग असंच एक चिकित्सक वृत्तीच्या श्रोत्याने त्यांना एक प्रकारचा प्रश्न विचारला. आणि मग त्यावेळेस त्याची गोची झाली, की काय उत्तर द्यावं. पण शेवटी तो त्या संशोधकाच्या हाताखाली वाढलेला होता. त्यामुळे त्यांनी थोडं प्रसंगावधान राखत असं सांगितलं, "अरे इतका सोपा प्रश्न विचारतोय का? त्याचं उत्तर तर माझा ड्रायव्हर पण ड्रायव्हर देईल." सुद्धा दे. आणि त्यावेळी मग त्या जो मूळ संशोधक होता त्याने उठून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्या संशोधकाने त्याच्या पाठीवर थाप मारली, की "तू छान बोललास आणि तुझं प्रसंगावधान पण खूप छान आहे, की तुला प्रश्न विचारल्यावर तू सांगितलं, की" तर त्याने सांगितलं, "गुरु ही तुमचीच कृपा आहे. कारण तुमची तिथे जी उपस्थिती होती, त्यामुळे मला ते सुचलं. तुम्ही जर तिथे उपस्थित नसता, तर मी कोणाकडे बघितलं असतं." म्हणजे शेवटी सर असं असतं, की ज्यावेळेस लोक कॉपी करतात, ज्यावेळेस त्या पुढचा माणूस त्या ठिकाणी उपस्थित असतो, तेव्हाच कॉपी करणं सोपं असतं. पण ज्यावेळेस आपण कुठेतरी बाजूला जातो, तेव्हाच ह्या गोष्टी थोड्याशा अवघड होतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते. येस. हे तुमच्या या सगळ्या सांगण्याचं सार आहे. आत्तापर्यंत या व्हील बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट या क्षेत्रात शेवगाव आणि आसपासच्या 5 तालुक्याचे मेंटॉर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. एक तुम्ही रस्ता घालून दिला आणि त्याच्यावरून आज अनेक लोक चालतायत. त्यातले काही यशस्वी झालेत, काही होतील. याच्याबद्दलही तुमच्या मनात काही किंतु नाहीये. उलट तुम्ही आनंदी आहात, की माझी कॉपी करून का होईना, पण कोणीतरी छान आयुष्य जगतंय. काम तर करतंय, ही हो. खूप मला वाटतं माणूस म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. कुठल्याही व्यवसायामध्ये वर्धिष्णू व्यवसाय जर करायचा असेल, तर व्हिजन ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर तुमचं भविष्यासाठीचं व्हिजन काय आहे? तर तुम्ही हा जो प्रश्न विचारला सर, मी हा थोडासा 2 अँगलने याचा विचार करेन, की एक माझं व्यावसायिक व्हिजन आणि एक माझं वैयक्तिक व्हिजन. तर व्यावसायिक व्हिजनचा जर विचार केला सर, की साहजिक आहे कोणालाही असं वाटत असतं, की आपण या क्षेत्रात आलोय, तर आपलं हा वारसा कोणीतरी चालवायला पाहिजे. आणि काही ते म्हणतात ना, की अधुरी ख्वाहिशें जो होती है, जो जीने का हौसला बढ़ाती है. तर मग अशा खूप गोष्टी आहेत, की जे मला वाटतात माझ्याकडून राहत आहेत, की त्याबद्दल मी व्हिजनबद्दल सांगेल, की मला असं वाटतं, की मी ज्यावेळेस ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतो, त्यावेळी मला जे 5-6 विषय होते, त्यापैकी 2 ऑटोमोबाईलशी निगडीत 2 महत्त्वाचे विषय होते, इंजिन आणि चॅसिस म्हणून. इंजिन हा जो विषय होता, त्यात सगळे इंजिन्सबद्दल माहिती होती आणि चॅसिस हा जो विषय होता, त्यात इंजिनच्या व्यतिरिक्त गाडीचे इतर जे पार्ट असतात, त्याबद्दल माहिती होती. तर त्यापैकी एक सर मला एक चॅप्टर होता, की ज्यात व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगबद्दल पूर्ण माहिती होती. तर एवढा मोठा व्हास्ट विषय आणि त्यातील एका छोट्याशा विषयावर
मी काम करतोय त्यावर माझा पूर्ण प्रपंच चाललाय आणि आज तीच माझी शाहूमध्ये ओळख झाली. पण मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात अजूनही खूप करण्यासारखं आहे. जसं की उद्या समजा एखादा ग्राहक माझ्याकडे गाडी घेऊन आला, तर त्याचं कुठल्याही प्रकारचं काम असेल, मग ते इंजिनच्या बाबतीत असू, रेडिएटरच्या बाबतीत असू, त्याला त्याच्या गाडीचं कुशन करायचं असो किंवा त्याला त्याच्या गाडीचं काही डेंटिंग पेंटिंग काही करायचं असेल, टायर बदलायचे असतील, म्हणजे त्या ऑटोमोबाईल संबंधित असं कुठलंही काम नसावं की जे आपल्याकडे होणार नाही. मग ज्याला आपण ऑटो हब म्हणू किंवा असं एखादं कॉम्प्लेक्स उभारायचं की ज्या ज्या ठिकाणी मी स्वतः म्हणा किंवा त्या प्रकारचे लोक घेऊन अशा प्रकारचं सगळं काम आपण त्या ठिकाणी करू शकू आणि हा वारसा असंच पुढे चालू राहील. अच्छा, म्हणजे व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग हा तुमचा जो मुख्य व्यवसाय आहे, याला जोडून याच्याशी संबंधित जे जे काय आहे ते शेवगावमध्येच लोकांना मिळावं, हे तुमचं विजन आहे. आणि हो. खरं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की एखादा व्यावसायिक त्या गावामध्ये व्यवसाय करताना मी आणि माझा व्यवसाय मोठा व्हावा हा विचार न करता माझ्यामुळं माझ्या गावाचं नाव मोठं व्हावं, हा व्यवसायातला हा जो दृष्टिकोन आहे, हे जे विजन आहे, हे खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला तुमचे सगळे स्वप्न या क्षेत्रातले, तुमचं विजन पूर्ण व्हावं यासाठी आमच्या पॉडकास्ट करणं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. हा तुमचा जो सगळा व्यवसाय आहे, तर हा थोडासा वृक्ष व्यवसाय, म्हणजे तो खडखडाट किंवा मेहनतीचं काम, तर ह्या सगळ्यातनं थोडासा वेळ काढून, ज्याला फॅमिली टाइम म्हणू आपण किंवा क्वालिटी टाइम म्हणू, असे कुठले छंद आहेत की गाडी, टायर, डिस्क, ब्रेक हे सोडून, हे विश्व सोडून मला छान रिलॅक्स व्हायचंय, तर कुठल्या छंदांना तुम्ही वेळ देता? सगळ्यात महत्त्वाचं सर माझे छंद तर आहेत, परंतु व्यवसाय करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे ग्राहक माझ्याकडे येतात, त्यांच्या समस्या घेऊन येतात म्हणा किंवा ते येतात आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी बोलणं होतं. तर मला लोकांशी बोलायला आवडतं सर. ते त्यांच्या व्यवसायात काय करत आहेत, त्यांच्या नोकरीत काय करत असतात किंवा ते त्यांच्या रोजच्या आयुष्यात त्यांचं काय नेमकं कसं चाललंय हे मला जाणून घेण्याची इच्छा असते. आणि त्या निमित्ताने मला खूप लोकांचा संपर्क येतो, खूप लोकांकडून मला शिकायला भेटतं, नवीन काहीतरी ऐकायला भेटतं. त्यामुळे हा वृक्षतेचा व्यवसाय सर माझ्याकरता थोडासा एक थ्रिलिंग म्हणा किंवा एक एक चांगला अनुभव असतो. एंटरटेनिंग आणि इंटरेस्टिंग बिलकुल, वाटतं तुम्हाला बिलकुल लोकांशी वाटतं. हो. बोलताना? आणि ज्यावेळी सर एखाद्या व्यक्तीचं आपण काहीतरी समस्या निवारण करतो, त्याच्या गाडीचं चांगल्या प्रकारे काम होतं आणि तो जो फीडबॅक देतो, 4 लोकांना सांगतो, तर ते समाधान खूप वेगळं आहे. कधी उलटं पण होतं. ज्यावेळेस एखादा माणूस एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करतो, त्यावेळेस ती माझ्याकरता खूप चांगली संधी असते, की मी त्याचं तक्रारीचं निवारण करून, की त्याचं आणखीन चांगल्या प्रकारे कसं म्हणजे आपण इम्प्रूव्ह कसं होऊ शकतो इम्प्रूव्ह आणखी? करू किंवा जसं आपण सेल्स आफ्टर सर्व्हिस म्हणतो, की काम केल्यानंतर सुद्धा शेवटी हे पहा चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात. पण त्या चुकांचं तक्रारीचं निवारण करण्याची संधी भेटल्यानंतर ते आपण चांगल्या प्रकारे केले तर ते ग्राहकाचा विश्वास तुमच्यावर बसतो. माझ्या वैयक्तिक छंदाचं म्हणाल सर तर मला वाचनाची आवड आहे. मला संगीताची, गाणं ऐकण्याची, गाणं म्हणण्याची आवड आहे. म्हणजे तुम्ही मला बाथरूम सिंगर म्हणून तरी ॲक्सेप्ट करू शकाल. मला फिरण्याची आवड आहे. म्हणजे आपण जर विचार केला सर भारतामध्ये जवळ-जवळ 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर खूप दऱ्या, डोंगर आहेत, बर्फाळ जागा आहेत, हिरवी कुरणं आहेत, अथांग समुद्र आहे आणि खूप काही हेरिटेजेस आहे, धार्मिक स्थळ आहे, पाहण्यासारख्या मानवनिर्मित, निसर्गनिर्मित खूप काही गोष्टी आहेत, की ते असं वाटतं त्या सगळ्या मी बघितले पाहिजे आणि मी माझं आयुष्य भरभरून जगलो पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना असं काही नाही, की ह्या सगळ्या खूप काय असं कुठेतरी जगाच्या कुठल्यातरी भारताच्या देशाच्या कुठेतरी कोपऱ्यात जाऊन या गोष्टी करायला पाहिजे. आपल्या रोजच्या आयुष्यातील ज्या गोष्टी असतील, आपले कौटुंबिक कार्यक्रम असतील, वाढदिवस असतील, म्हणजे लग्न असतील, काही धार्मिक कार्यक्रम असतील, तर त्यात सुद्धा आम्ही निश्चित हिरिरीने सहभाग घेतो. आणि शेवटी आपल्या आयुष्याचं प्रत्येक गोष्ट करण्यामागे मला असं वाटतं सर उद्देश काय असतो तर आनंद मिळवणं हाच असतो. तर मग मी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. छान. म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंगच्या भाषेतच सांगायचं तर HR सोबतच PR सुद्धा तेवढंच अगदी. उत्तम पद्धतीने तुम्ही सांभाळता हो. आणि त्यातनं स्वतःही आनंदी राहता आणि तुमचे कस्टमर पण कसे आनंदी राहतील, सॅटिस्फाईड बिलकुल. राहतील, हो सर. हो. हा प्रयत्न करता. या सगळ्या गप्पाच्या शेवटाकडे, समारोपाकडे येताना तुमचे ग्राहक आणि एकूण आमच्या सगळ्यांसाठी काय संदेश द्याल असं मी म्हणणार नाही, पण तुमच्या अनुभवातनं काय सांगाल? ग्राहकांकरता सांगण्याकरता सर तर मी हे निश्चित सांगेल, की जसं याच्या अगोदर पण सांगितलं, ग्राहकांनी त्यांच्या हक्काकरता जागरूक असलं पाहिजे. आपण ज्यांच्याकडून सेवा किंवा वस्तू खरेदी करणार आहोत, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांचा अनुभव
आणि लोकांचं त्यांच्याबद्दल काय मत आहे, त्यांची सेवा कशी आहे, निश्चित याची आपण चाचपणी केली पाहिजे. आपल्याला पुढच्या माणसाच्या कामातून, सेवेतून किंवा त्याच्याकडून करून आपण घेतलेल्या वस्तूतून आपल्याला जर काही तक्रार असेल, तर आपण ती निश्चितपणे त्याच्यासमोर मांडली पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक मला अशी सांगू वाटते सर, की तक्रार माणूस खूप सहजपणे करतो. म्हणजे मला समजा तुमच्याबद्दल एखादी तक्रार असेल, तर मी फार विचार न करता ती तक्रार तुमच्याशी बोलून दाखवतो. कौतुक करताना माणूस बऱ्याचदा हात आखडता घेतो, की तुमच्यात काय चांगली गोष्ट आहे, ते माझं ऑब्झर्वेशन असणं आणि ती तुमच्या पुढे योग्य शब्दात पाडणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर ज्यावेळी ग्राहक आम्हाला असा फीडबॅक देतो सर, तर ती आमची ऊर्जा असते आणि तीच ऊर्जा आम्हाला काम करण्याकरता प्रेरणा देते. तर मी ग्राहकांना एक विनंती करेल, की आमच्याबद्दल काही तक्रार असेल किंवा आमच्या काही चांगल्या गोष्टी असेल, तर त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, की जेणेकरून आमच्या कामात आम्हाला काय सुधारणा करायची ते आपण समजून घेऊ. अच्छा, या पॉडकास्टमध्ये व्हील अलाइनमेंट, बॅलन्सिंग, टायर आणि मालक, प्रोप्रायटर आणि ग्राहक यांच्यामधला संबंध, सहसंबंध म्हणू आपण, याच्याबद्दल तुम्ही खूप छान बोललात. आणि व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग हा कार मालकाच्या आयुष्याशी जोडलेला प्रश्न असल्यामुळं त्याचं महत्त्व काय हे लोकांना या गप्पांमधनं, या पॉडकास्टमधनं नक्कीच समजलं असेल. तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि दिलखुलास गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या कार्यक्रमात बोलावलं आणि माझा सन्मान वाढवला असं मी समजतो. मी पण आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.